चॅप्टर सेकंड मधलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएबिलिटी यामधला आपला नेक्स्ट टॉपिक आहे सफिशियंट कंडिशन फॉर द इक्वॅलिटी ऑफ मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, त्यानंतर हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं कम्प्युट करतो आपण हे पाहिलं होतं. ह्या लेक्चर मध्ये काय पाहायचं आपल्याला, सफिशियंट कंडिशन फॉर द इक्वॅलिटी ऑफ मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, त्याच आता ही कंडिशन काय आहे ती थेरम मध्ये दिलेली आहे. ते थेरम काय आहे, क्लिअर आउट थेरम. आणि हा थेरम जो आहे स्टेट करण्यासाठी फर्स्ट क्वेश्चन जो असतो 2 मार्क्सचा त्यामध्ये सुद्धा असा क्वेश्चन विचारला जातो. क्लिअर आउट थेरमचं स्टेटमेंट काय आहे, लेट f ऑफ x y मीन्स फंक्शन दिलेले आहे दोन व्हेरिएबल्स x आणि y बी अ रियल व्हॅल्यूड फंक्शन. मीन्स हे x आणि y हे जे आहेत हे x, y बिलोंग्स टू r. मीन्स x आणि y हे कशावरचे, कोणत्या सेट मधले, रियल नंबरच्या सेट मधले. मीन्स हे फंक्शन कोणतं झालं मग, रियल व्हॅल्यूड फंक्शन. डिफाइन ऑन एन ओपन सेट S बिलोंग्स टू R2. मीन्स हे फंक्शन जे आहे f ऑफ x y हे कशावर डिफाइन केलेले आहे, ओपन सेट S. हा जो सेट आहे तो कशातला आहे, परत R2 मधला. मीन्स 2 डायमेन्शन जे आहे रियल नंबरच्या सेटचे त्यामधला हा सेट ओपन सेट घेतलेला आहे, त्यावर हे फंक्शन डिफाइन केलेले आहे. लेट AB बिलोंग्स टू S. मीन्स आता हा जो आहे 2 डायमेन्शन मधला आहे, म्हणजे S या सेट मध्ये सगळे एलिमेंट जे असणार आहेत ते कशा फॉर्म मध्ये असणार आहे, पेअरिंग मध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि त्या मग आपण त्यातला एक एलिमेंट घेतला, कोणता सपोज केला, ऑर्डर पेअर AB बिलोंग्स टू S या सेट मध्ये. मग त्याची सफिशियंट कंडिशन काय, फर्स्ट fx fy fxy fyy मीन्स first order partial derivative of f with respect to x, first order partial derivative of f with respect to y, and the partial derivative of fx with respect to y and partial derivative of fy with respect to y exists at every point in a neighborhood of AB. means जर AB हा एक इंटरवल दिलेला असेल, याच्या नेबरहूड मधले जेवढे पण पॉइंट आहेत त्या पॉइंटला हे जे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहेत, हायर ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे आहेत हे काय झाले पाहिजे, एक्झिस्ट झाले पाहिजे. नंतर सेकंड कंडिशन आहे fxy and fyx मीन्स मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणतात, मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. fxy मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ fx विथ रिस्पेक्ट टू y and partial derivative of fy with respect to x are continuous at AB. मीन्स हे मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. कोणत्या इंटरवलला, इन इंटरवल AB. मीन्स इन ऑर्डर पेअर AB. ह्या जर दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, मीन्स हे मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर अँड हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट ॲट एव्हरी पॉइंट इन neighborhood of AB, and second condition mixed partial derivative are continuous at AB. जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ती सफिशियंट कंडिशन काय आहे, then fyx AB is equal to fxy AB means mixed partial derivative are equal. Partial derivative of fy with respect to x and partial derivative of fx with respect to y हे दोन्हींची व्हॅल्यू कशी असणार आहे, इक्वल. ही काय झाली, सफिशियंट कंडिशन फॉर द इक्वॅलिटी ऑफ मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. हे जे आहे fyx आणि fxy याला काय म्हणतो आपण, मिक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे डिफरन्शियल्स. डिफरन्शियल्स डेफिनेशन काय, लेट u इज इक्वल टू f ऑफ xy मीन्स u एक फंक्शन घेतलंय, ते काय घेतलंय, फंक्शन f ऑफ xy हे काय, याची व्हॅल्यू काय सपोज केली u be a differentiable function of a two variable. आता इथं हे जे फंक्शन डिफाइन केले f of x y इथे व्हेरिएबल कोणते आहेत, x आणि y हे दोन व्हेरिएबल. म्हणजे हे फंक्शन किती व्हेरिएबल्स झालं, विथ अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. देन डिफरन्शियल ऑफ u मीन्स हा जो u आहे त्याचा डिफरन्शियल जे आहे ते कसं डिनोट करतो आपण, du ने. डिफरन्शियल ऑफ u इज डिनोटेड बाय du लाइक दिस. अँड डिफाइंड ॲज, हे आपण डिफाइन कसं करता येईल, du इज इक्वल टू डॅ बाय u अपॉन डॅ बाय x मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इनटू dx प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y इनटू dy. ठीक आहे, where dx and dy are called the differential of x and y.
मीन्स डेफिनेशन काय दिली, u इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय हे जर फंक्शन घेतलं, हे फंक्शन कोणतं घेतलंय, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. मीन्स डिफरन्शिएबल फंक्शन मीन्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतं, एक्झिस्ट होतं. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. आणि जर u जो आहे याचं जर डिफरन्शियल आपल्याला काढायचं असेल तर काय ते कशाने डिनोट करतो आपण, du नी. आणि ते डिफाइन कसं केलंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स हे जे फंक्शन आहे त्यातला फर्स्ट व्हेरिएबल जो आहे त्याला डिफरन्शिएट केलं, म्हणजे डॅ बाय u अपॉन डॅ बाय x इंटू dx प्लस सेकंड जो व्हेरिएबल आहे y डॅ बाय u अपॉन डॅ बाय y इंटू dy. आणि dx आणि dy हे पण काय आहे, डिफरन्शियल्स आहेत. कशाचे, x आणि y चे. du हे कशाचं डिफरन्शियल आहे, u चं. ठीक आहे, समजली डेफिनेशन. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला फॉर कम्प्युटिंग द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ अ गिव्हन फंक्शन. म्हणजे एखादं जर फंक्शन दिलेलं असेल आणि त्याची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, तर ती आपण डिफरन्शियलचा यूज करून कशा पद्धतीने काढतो, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू गिव्हन फंक्शनची काढू शकतो. त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, f ऑफ x नॉट प्लस डेल्टा x कॉमा y नॉट प्लस डेल्टा y इज इक्वल टू f ऑफ x नॉट y नॉट प्लस df. मीन्स f ऑफ दिस x आणि y हे जे आहे, x आणि y ची व्हॅल्यूज कशी स्प्लिट केलेली आहे. x गिव्हन फंक्शन कसं असतं आपल्या, f ऑफ x y या फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे, हा जो x आहे, x ची व्हॅल्यू जी आहे ती कशी स्प्लिट केलेली आहे, x नॉट प्लस डेल्टा x आणि y कसा आहे, y नॉट प्लस डेल्टा y. हे जर अशा पद्धतीने जर फंक्शन असेल आणि त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करणार, f ऑफ x नॉट y नॉट म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू x नॉट y नॉट ला जी येते ती काढणार, प्लस त्यामध्ये त्याचा जो डिफरन्स आहे df ते ऍड करणार. ठीक आहे, आता हे df जो आहे, df ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, df इज इक्वल टू डॅ बाय f अपॉन डॅ बाय x. मीन्स partial derivative of f with respect to x at point x naught y naught into delta x plus आणि ही जे डेल्टा x ची व्हॅल्यू आहे ती इथे आपल्याला काढता येते. x ची जी व्हॅल्यू दिली त्यानुसार x नॉट ची पण व्हॅल्यू काढतो आपण आणि डेल्टा x ची पण, आणि त्या व्हॅल्यू फक्त ह्या फॉर्म्युला मध्ये पुट करून आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू शकतो गिव्हन फंक्शनची. फॉर्म्युला काय, df इज इक्वल टू partial derivative of f with respect to x at x naught y naught into delta x plus partial derivative of f with respect to y at point x naught y naught into delta y. आता यावर आपण एक एक्झाम्पल घेऊ. Question is what, find the approximate value of this function given. Find the approximate value of the square root of 5.98 bracket square plus 8.01 bracket square using the differentials. Means हे जे डिफरन्शियल आहे हे यूज करून काय करायचे आपल्याला, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा जर क्वेश्चन आला तर हा असा क्वेश्चन 5 मार्क्स ला विचारू शकतो. आता याच्यावरून आपल्याला फंक्शन कसं लिहिता येईल, सोल्युशन. आता ही जी व्हॅल्यू आहे याला जर आपण x सपोज केलं आणि या व्हॅल्यूला y जर सपोज केलं तर फंक्शन कसं येईल आपलं, लेट f of xy is equal to square root of ही व्हॅल्यू जी आहे ती काय येईल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, आपल्याकडे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी. मग काय, पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेऊया, f x नॉट प्लस डेल्टा x y नॉट प्लस डेल्टा y इज इक्वल टू f x नॉट y नॉट प्लस df. ठीक आहे, आता याच्यानुसार आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायच्या त्याचा अंदाज आहे. आता फर्स्ट जे आहे x कसा लिहू शकतो आपण, x इज इक्वल टू x नॉट प्लस डेल्टा x अँड y कसा लिहिता येईल, y इज इक्वल टू y नॉट प्लस डेल्टा
वाय. आता एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे आपली 5.98. एक्स इज व्हॉट 5.98. मग आता ह्या ज्या व्हॅल्यू काढतो आपण एक्स नॉट आणि डेल्टा एक्स हे कसे काढणार, ही व्हॅल्यू अशी स्प्लिट करायची की याच्या अप्रॉक्सिमेट राऊंड ऑफ नंबर जो जवळ असेल तो घेऊन नंतर त्यात ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचा. आता हा नंबर जो आहे हा किती आहे, इथे जर 5 असेल आणि हे जर 6 असेल तर, आणि इथं किती येतील मग मिड सेंटरला 5.5. हा नंबर आहे 5.98 म्हणजे हा 6 च्या जास्त क्लोज आहे. ठीक आहे, 5.98 म्हणजे इथं कुठेतरी समथिंग असेल, हा 6 च्या जास्त नियर आहे. मीन्स याचा राऊंड ऑफ नंबर जर लिहायचा असेल तर किती लिहिता येईल आपल्याला, एक्स नॉट ची व्हॅल्यू 6. जर 5.5 किंवा त्याच्या आत जर असतं 5 पॉईंटच्या अलीकडे तर आपण ते राऊंड ऑफ घेऊन 5 मध्ये ऍड केले असते. मग आता 6 आहे आणि आता इथं ही व्हॅल्यू येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, -0.02. आता ह्या दोन्हीची सबट्रॅक्शन जर केली तर बरोबर किती भेटेल आपल्याला 5.98. किंवा आता राऊंड ऑफ नंबर लिहिला तर राऊंड ऑफ नंबर मधून हा जर मायनस केला तर बरोबर आपल्याला ही व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, मग याच्यावरून आपल्याला एक्स नॉट ची व्हॅल्यू किती येते हे जर कम्पेअर केले ही दोन इक्वेशन, एक्स नॉट इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 5.98, एक्स नॉट 6 आणि डेल्टा एक्स -0.02. म्हणजे फॉर्म्युल्यात त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्या इथं आल्या. सिमिलरली सेम वाय साठी काढायचं. आता वाय ची जर व्हॅल्यू आपण काय सपोज केली 8.01. तर आता हे राऊंड ऑफ नंबर जर लिहिला तर 0.1 आहे हा पॉइंट नंतर, म्हणजे राऊंड ऑफ नंबर क्लोज कोणाला आहे, हा नंबर 8 च्या नियर. ठीक आहे, प्लस आता हा नंबर आणण्यासाठी यात किती ऍड करावं लागेल 0.01. ह्या दोन्हींची ऍडिशन किती येईल 8.01. मीन्स ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला अगेन हा नंबर भेटला पाहिजे. त्या पद्धतीने हे स्प्लिट करायचं. आता हे जर दोन इक्वेशन कम्पेअर केले तर y ची व्हॅल्यू काय, y इज इक्वल टू 8.01. इथं आपण ऑलरेडी सपोज केलेली. त्यानंतर y नॉट इज इक्वल टू 8 आणि नंतर डेल्टा y इज इक्वल टू 0.01. ठीक आहे, आता नेक्स्ट हे जे व्हॅल्यू आहे याच्यावरून आपल्याला काय काढावं लागेल, हा फॉर्म्युला. आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे फंक्शनची f ऑफ x y ची. मग काय करावं लागेल, पहिले f ऑफ x नॉट y नॉट याची फाइंड आउट व्हॅल्यू फाइंड आउट करूया, f ऑफ x नॉट y नॉट. आता फंक्शन काय आहे आपलं, f ऑफ x y फंक्शन काय दिलेलं आहे, f ऑफ x y x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. पण इथं आपण काय लिहिलं x नॉट आणि y नॉट, मीन्स x नॉट स्क्वेअर प्लस y नॉट चा स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू जर पुट केले आपण, आता x नॉट ची व्हॅल्यू काय आहे आपली 6 चा स्क्वेअर प्लस y नॉट किती आहे 8 चा स्क्वेअर. व्हॉट वी गेट 6 स्क्वेअर इज 36 प्लस 8 स्क्वेअर इज 64 and addition of these two is 100. Okay, and square root of 100 is what, प्लस मायनस 10 पण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतो. ठीक आहे, म्हणजे f ऑफ x नॉट जे आहे f ऑफ x नॉट y नॉट याची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 10. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची, df. तर df ची तर आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे, df इज लिमिट. हे डिफरन्शियल जे आहे ते कसं काढतो आपण, दोन व्हेरिएबल दिलेले, 3 असेल तर आपल्याला थर्ड जी टर्म आहे ती पण हे करता येते, म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. परत सपोज जर z असेल 3 व्हेरिएबल मध्ये घेतलं तर काही पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू z नंतर इनटू डेल्टा z या पद्धतीने. हे फक्त दोन व्हेरिएबल मध्ये घेतले. तर हा आपल्याला df काढताना हा फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला काय आपला, df is equal to partial derivative of f with respect to x and x naught y naught into delta x plus partial derivative of f with respect to y
into delta at point x naught y naught into delta y. हे जे आहे फंक्शन f ऑफ एक्स वाय आपल्याला काय करायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे f चा विथ रिस्पेक्ट टू x. मग त्यावेळेस आपण y काय कन्सिडर करतो कॉन्स्टंट. म्हणजे f जे फंक्शन आहे आपल्याला हे काय करावं लागेल डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. पण पहिले डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. डॅबा f अपॉन डॅबा x. f चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x means x square plus y square. स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केलाय आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज 1 upon 2 root x. बट आता इथे x ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इथे परत काय यूज करावं लागेल चेन रूल. आता x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय 2x विथ रिस्पेक्ट टू x प्लस y स्क्वेअर. आता आपण पार्शियल डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x. मग त्यावेळेस आपल्याला y काय कन्सिडर करावं लागेल y रिगार्ड ॲज अ कॉन्स्टंट. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मी ही व्हॅल्यू काय येईल ॲडिशन ऑफ 2x प्लस 0 इज 2x into 1. मीन्स कॅल्क्युलेशन ऑफ न्यूमरेटर इज 2x आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं 2 into रूट ऑफ x square plus y square. Means 2 cancel. What we get x upon square root of x square plus y square. Similarly, आपल्याला f डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू y. मग ते कसं येईल इथंच सॉरी इथं व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला लागणार आहे. ठीक आहे जाऊन डॅबा f अपॉन डॅबा y. आपला f ऑफ x नॉट y नॉट जे आहे ती व्हॅल्यू आपली 10 आलेली ही आपल्याला नंतर लागणार. डॅबा f अपॉन डॅबा y म्हणजे f डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू y. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन 2 x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सेम ह्याच पद्धतीने हाच फॉर्म्युला इथे यूज केला इनटू. आता इथे चेन रूल यूज केला त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू y काय 0. कारण आपण तो x काय करतोय कॉन्स्टंट सपोज करतोय पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू y इज 2y. 0 plus 2y is 2y. 2y into 1 is again 2y upon 2 into square root of x square plus y square. 2 cancel, then remain y upon square root of x square plus y square. For this 1 and this 2. Put this value in this formula. Dabba f upon dabba x. This is what? X upon square root of x square plus y square. But at point x naught y naught means replace x by x naught and y by y naught. ठीक है? Into delta x. Delta x value of delta x is minus. इथे जर प्लस असेल इथे ब्रॅकेट मध्ये काय येईल याची व्हॅल्यू -0.02 -0.02 plus derivative of f partial derivative of f with respect to y. ती व्हॅल्यू काय आली आपली इक्वेशन 2 वरून y upon square root of x square plus y square at point x naught y naught. इथे पण काय करावं लागेल y रिप्लेस बाय y naught x रिप्लेस बाय x naught. ठीक आहे. नंतर डेल्टा y इथं डेल्टा y ची व्हॅल्यू काय आली आपली 0.01. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करायचे फक्त x naught ची व्हॅल्यू काय आहे x naught इज 6 आणि y naught इज 8. x naught 6 upon
6 square plus 8 square into minus 0.02 plus 8 upon square root of 6 square plus 8 square into 0.01. ठीक आहे. हे जर कॅल्क्युलेशन केले 6 into 2 12 आणि हे डेसिमल किती आहे 1 2 दोन नंबर नंतर केल्यावर काय 0.12 आणि हे मायनस साइन ॲज इट इज. ठीक आहे. डिनॉमिनेटर x square 6 square means 36 plus 64 plus 8 into this number is 0.08 upon square root of 36 plus this 8 square is 64. Denominator is same. दोन्हीचा पण डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण कॉमन लिहू शकतो. मग काय लिहिते डिनॉमिनेटरची ॲडिशन केली 0.12 plus 0.08 divided by this. कॉमन जर लिहिला आणि यांची ॲडिशन जर केली तर किती येणार आहे 100. ह्या दोन्हींची सबट्रॅक्शन किती येईल 0.12 0.08. ठीक आहे. म्हणजे किती येईल मायनस 0.04 डिवाइडेड बाय ते जर स्क्वेअर रूट म्हणून काढले तर किती आले 10. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलं ह्या नंबरला अगेन 10 ने जर डिवाइड केलं तर हा डेसिमल पॉईंट जो आहे तो काय होईल राईटला सॉरी लेफ्टला शिफ्ट होईल मायनस 0.004. ही व्हॅल्यू कशाची आली आपली डी एफ. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे तर ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये f of x naught y naught plus df ही व्हॅल्यू आणि df ची व्हॅल्यू काय भेटेल f of x y is equal to f of x naught y naught means is 10 plus df is what minus 0.004 प्लस मायनस काय होईल इथं मायनस 0.004. कॅल्क्युलेशन काय होतील 9 पॉइंट आणि इथे 10 मोठी संख्या आहे त्याची व्हॅल्यू साइन काय आहे पॉझिटिव्ह त्यामुळे आन्सरला पण काय येणार आहे पॉझिटिव्ह साइन 9.996. दिस इज द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन. मीन्स डिफरन्शियलचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला कोणत्याही दिलेल्या फंक्शनची आपल्याला जे दिलेलं फंक्शन असेल त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू या पद्धतीने फाइंड आउट करता येते. ठीक आहे.